दीप अमावस्या व्रतकथा। तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी 2 मुले होती। लहानपणीच दोघांनी असं ठरवले की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या। पुढे गौरीला 3 मुली व विनीतला 3 मुले झाली। गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते। गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती, परंतु विनीतचे दैव फिरल्याने तो दरिद्री झाला होता। भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या 2 मुलींची लग्न तिने श्रीमंताच्या घरात केली। नंतर तिसऱ्या मुलीचा म्हणजेच सगुणेचा विचार करू लागली। गौरीने भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुणेला फार वाईट वाटले। तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरवले। गौरी तिच्यावर संतापली, परंतु तिने हेका सोडला नाही। लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली आणि गरिबीतच संसार सांभाळू लागली। एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्यांची रत्नजडित अंगठी जी कठ्ठ्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली। अंगठी घेऊन घार सगुणेच्या घराच्या छपरावर येऊन बसली। ती खाद्यवस्तू नाही असे समजून तिथेच टाकून उडून गेली। नंतर ती सगुणेला मिळाली। ती राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली। राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे तर माग असे सांगितले। सगुणेने असे मागितले की येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावेत, दुसऱ्या कोणाच्याच घरात त्यांनी दिवे लावू नयेत असा हुकूम काढा। त्याप्रमाणे राजाने तसे केले। मग शुक्रवारी सगुणेने सर्व घरभर दिवे लावले। तिने उपवास केला। राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते। तिने आपल्या 2ही धीरांना घराच्या पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणाऱ्या सवाष्णबाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घ्यावी व घरातून मागच्या बाजूने जाणाऱ्या बाईकडून परत येणार नाही अशी शपथ घ्यावी असे तिने सांगितले। त्याप्रमाणे त्यांनी केले। अशा रीतीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व औदसा घरातून निघून गेली। या घटनेमुळे सगुणेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य खूप झाले। राज्यातले लोक सगुणेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले। अशी ही कथा दीप अमावस्येसाठी सांगितली जाते। दिव्याच्या औसेची आणखी एक प्रचलित कथा। दीपकांनो, ऐका तुमची कहाणी। आटपाट नगरात एक राजा होता। त्याच्या सुनेने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि आळ मात्र उंदरावरती घेतला। आपल्यावरचा प्रमाद टाळला। उंदरांनी ठरविले की आपल्यावर उगाच आळ आला आहे, आपण सूड घ्यावा। म्हणून सर्वांनी विचार केला व रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली। दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली। सासू व दिरांनी निंदा केली व तिला घालवून दिली। हिचा रोजचा नेम असे की रोज दिवे घासून तेलवात करून स्वतः ते लावावे व खडी साखरेच्या खड्यांनी त्यांच्यात ज्योती साराव्यात। दिव्यांच्या औसेच्या दिवशी त्यास चांगला नैवेद्य दाखवावा, पण ही घरातून निघाल्यामुळे ते सारे बंद पडले। पुढं ह्या औसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता। एका झाडाखाली मुक्कामास उतरला तेव्हा त्याला एक चमत्कार दिसला। आपल्या सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत। एकमेकांपाशी कोणाच्या घरी जेवावयास काय केले होते, कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी करत आहेत। सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली। त्याच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, काय सांगू बाबांनो, यंदा माझ्यासारखा हतभागी मीच। दरवर्षी सर्व दिव्यात मी मुख्य असायचो। माझा थाटमाट जास्ती व्हायचा, पण मला यंदा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत। तेव्हा त्यास सर्व दिव्यांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो इतर दिव्यांना सांगू लागला, खरं तर मी या गावच्या राजाच्या घरचा दिवा। त्या राजाची एक सून होती। एके दिवशी तिने घरातील पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला व आपल्यावरचा प्रमाद टाळला। इकडे उंदरांनी हिचा सूड घ्यावा म्हणून रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली। दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली। सासू सासऱ्यांनी निंदा केली आणि तिला घरातून घालवून दिली। म्हणून मला असे दिवस आले।
ती दर वर्षास माझी मनोभावे पूजा करीत होती. जिथं असेल तिथं ती खुशाल असो असं दिव्याने आशीर्वाद दिला. हा सारा प्रसंग राजानं ऐकला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिलं आहे का म्हणून चौकशी झाली, तेव्हा कोणीही पाहिलं नाही असं समजलं. मग तिला मेना पाठवून आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुख्यत्यारी दिली. ती सुखानं राज्य करू लागली. तिला जसा दीप पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.